सर्वांना जय भीम. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाहीर आवाहन करतो की अनुसूचित जातीतील उपवर्गीकरणाच्या नावाखाली जो खाट आपण महाराष्ट्रामध्ये घातलेला आहे तो तात्काळ थांबवावा. अन्यथा या महाराष्ट्रातल्या देशभरातील भीम सैनिकांच्या रोषाला आपल्याला सामोरे जावं लागेल, एवढी गोष्ट आपण लक्षात घ्यावी. आज जर आपण पाहिलं तर सोनम वांगचुक, चंद्रशेखर आझाद किंवा अभिजित दिपके असो, हे तिघही बौद्ध समाजाचे आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातला भीम सैनिक तुम्ही उडता बैल अंगावर घेऊ नका. आणि ही जी काही बदर समिती आहे, ही बदर समिती तात्काळ तुम्ही त्या ठिकाणी रद्द करावी. अन्यथा आझाद मैदानाचं जंतर मंतर आणि दिल्लीची मुंबई आम्हाला त्या ठिकाणी करावं लागेल. आणि त्याचं जर जिवंत उदाहरण तुम्हाला जर द्यायचं झालं तर नामांतराची चळवळ असो किंवा घाटकोपरीतील रमाईनगर हत्याकांड असो, या ठिकाणी भीम सैनिकांनी कशा प्रकारे आंदोलनं केली आहेत हे आपल्याला अधिकचं सांगणं त्या ठिकाणी मला गरज भासत नाही. पण यापेक्षाही जर तीव्र आंदोलन आपल्याला पाहायचं असेल तर आपण उपवर्गीकरण लागू करून दाखवावं. आपल्या धमक असेल तर आपण उपवर्गीकरण लागू करून दाखवावं आणि या भीम सैनिकातल्या महाराष्ट्रातल्या भीम सैनिकांना आपण चॅलेंज करून दाखवावं. मग हा महाराष्ट्रातला भीम सैनिक आपल्याला कशा पद्धतीने उत्तर देतो हे जर आपल्याला पाहायचं असेल तर आपण उपवर्गीकरण जाहीर करावं. एवढंच सांगतो, तच थांबतो. जय भीम.